मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं? मतदारांना काय वाटतं कारण नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता 4.5 वर्ष लोकसभेची निवडणूक नाहीये. विधानसभेची महाराष्ट्राची सुद्धा निवडणूक पार पडली आहे. मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालाय. अजून मंत्रिमंडळ एस्टॅब्लिश झालेलं नाहीये. अ, परंतु तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य जनतेच्या आपल्या राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आपण मतदार आहोत ना, त्यामुळे हा विषय थांबणारा नाहीये. मला सतत पुढे खाद्य मिळत जाणार या चॅनलवर बोलण्यासाठी. म्हणून मी या विषयाचं किंवा माझ्या चॅनलचं जे नाव ठेवलेलं आहे ते पण मतदारांना काय वाटतं? साधं आणि सोपं. लोकसभेच्या सुद्धा निवडणुका पार पडल्यात. आता 4.5 वर्ष निवडणुका नाहीयेत लोकसभेच्या सुद्धा. मला आज ज्या विषयावर बोलायचं आहे तो विषय आहे काँग्रेसचा लँडलाईन झालाय. काँग्रेस पक्षाचा लँडलाईन, पूर्वीचा जो टेलिफोन होता लँडलाईन, तो झालाय. या विषयावर मला आज मत व्यक्त करायचंय आणि हे मत सार्वत्रिक म्हणजे सर्वसाधारणतः मी जनतेमध्ये, कारण मी डॉक्टर असल्यामुळे अनेक पेशंट्स मध्ये वगैरे सतत विचारांचं आदान प्रदान होत असतं आणि जनतेकडून, लोकांकडून जे फीडबॅक मिळतात ते मी या चॅनलच्या द्वारे मांडतो. मी काही कुठल्या पक्षाचा अधिकृत सदस्य सुद्धा नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पक्षाचा कुठला सदस्य नाही, मी कुठल्या कार्यकारिणीवर काम करत नाहीये. मी तुमच्या सारखाच एक सर्वसामान्य नागरिक आहे. मी भाऊ तोरसेकर, निखिल वागळे किंवा आकार डिजिनाईनचे कुलकर्णी असतील, सूर्यवंशी असतील यांच्यासारखा राजकीय विश्लेषक सुद्धा नाहीये. मी एक सामान्य नागरिक आहे आणि मतदार म्हणून मी जे मतदान करतो, लोकसभेला आवर्जून जाऊन जे मतदान करतो किंवा विधानसभेसाठी सुद्धा आवर्जून जाऊन जे मतदान करतो, मग एक मतदार म्हणून माझा आणि माझ्यासहित कोट्यावधी आपल्या राज्यातल्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, आणि त्या निमित्तानं जर शक्य झालं या बातम्या जर या नेते मंडळींपर्यंत, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, विजय बापू शिवतारे असतील किंवा आणखीन केंद्रामध्ये जी लोक आहेत यांच्यापर्यंत जर हे विषय पोहोचले तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं. काँग्रेसचा लँडलाईन झाला याचा अर्थ असा आहे की पूर्वी आमच्या लहानपणी किंवा अगदी कॉलेजमध्ये शिकत असताना लँडलाईन वापरामध्ये होता. लँडलाईन म्हणजे आपण आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना लँडलाईन ज्यांनी बघितलेलाच नाहीये जन्मापासून, 2000 सालाच्या पुढे ज्यांचा 24 वर्षाची जनता आहे ज्यांनी कदाचित लँडलाईन बघितलाच नसेल. कारण कॉइन बॉक्स वगैरे सगळंच मोडीत आलं आणि मोबाईल खूप प्रचलित झाला. पूर्वी मोबाईल छोटा यायचा, 1100 नोकियाचा, तो अतिशय पॉप्युलर होता. पण त्यानंतर मग स्मार्टफोन वापरात आले. मग स्मार्टफोनला सुद्धा पूर्वी एक अशी दातात घालायची जशी काडी असते तशी त्या स्मार्टफोनच्या केसच्या साईडला एक काडी असायची. मग काही जी मोठी जरा श्रीमंत लोक त्यांच्याकडे तसले मोबाईल असायचे, मग ते काहीतरी असे लिहायचे आणि मग ते लिहिलेलं त्याच्यावर टाईप झालेलं दिसायचं. पुढे पुढे तेही बंद झालं आणि मग डायरेक्ट बोटानं ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी बोट ठेवलं की ते ऍप किंवा ते अक्षर टाईप करता यायला लागलं. ही क्रांती होत गेली. म्हणजे सुरुवातीचा आलेला आयफोन आणि आता जो प्रचलित आयफोन जो वापरतात लोक, तर सुरुवातीच्या आयफोनकडे बघितलं तर आताची जनरेशन हसेल की हा असला आयफोन असतो होय कुठे, हसतील. अशी आयफोनची आता जनरेशन आलेली आहे. किंवा सॅमसंगचा असा फोल्ड होणारा मोबाईल, उघडला तर एखाद्या पुस्तकासारखा किंवा वही सारखा फोन दिसेल, असा फोल्ड होणारा स्क्रीन आलाय. आपल्याला अशी भीती वाटते की ते फोल्ड झाला की तो फोन खराब होईल की काय, त्यामधल्या ग्रीज जिथे आहे, जिथे फोल्ड होणारा जो भाग आहे, बाक येणारा, तिथे स्क्रीन खराब होईल की काय असं आपल्याला तो सॅमसंगचा मोबाईल बघितल्यानंतर वाटतं. किंवा आम्ही अगदी सुरुवातीला जे फोन घेतले तर काही फोन असे उघडले जायचे आणि मग कानाला लावायचा आणि मग फोल्ड केला की पुन्हा तो छोटा व्हायचा. अशी मोटोरोला, नोकिया, सॅमसंग मध्ये तशी पण मॉडेल्स आली होती. पण काँग्रेस अजून लँडलाईनच्याच अवस्थेमध्ये आहे. लँडलाईनला पूर्वी अशी एक रिंग असायची, 0 ते 9 असे आकडे असायचे. 0 सगळ्यात शेवटी असायचा, 1 पहिल्यांदा असायचा आणि तिथे त्याला थांबण्यासाठी एक खाच असायची की तुम्ही 0 फिरवला तरी इथे येऊन थांबणार, 3 फिरवला तरी तो इथे येऊन थांबणार. तर काँग्रेस अजून त्या लँडलाईनच्याच जमान्यामध्ये वावरतोय. मागं पडण्यामध्ये एखादा पक्षाची जी पिछेहाट होते, कारण काँग्रेसची परंपरा ही 100 वर्षापेक्षा जुनी परंपरा आहे. आणि मग तेच खादीचे कपडे, म्हणजे जे हे कशावरून लक्षात घ्या बघा तुम्ही, आर के लक्ष्मण सारखे व्यंगचित्रकार किंवा बाळासाहेब ठाकरेंसारखे व्यंगचित्रकार
किंवा अगदी आता सकाळमध्ये आलोक जी व्यंगचित्र काढतात ते, तर त्यांनी पुढारी म्हणलं की बरोबर ते टोपी, तो झब्बा आणि ते पुढं आलेलं पोट आणि इकडून बाहेर आलेले केस किंवा एकदम असं टक्कल, पुढे इथे थोडेसे केस, दात पुढे आणि तो माईक पुढे बोलतोय. हे जसं कार्टुनिस्टचं एक चित्र किंवा त्यांचा जो पेहरावावरून त्यांनी जे बनवलेलं एक परमनंट कार्टून जे असतं, की त्याच्यावरून मग ते अनेक विषय बनवत असतात किंवा हालचाली त्यांच्या दाखवत असतात, वेगवेगळ्या पोजेस दाखवत असतात. ते चामड्याचे पॉलिश केलेले काळे बूट. काँग्रेस अजूनही त्याच पठडीमध्ये वावरतीये. त्याचा परिणाम असा होतोय, की जे नवीन जनरेशन आहे, 2000च्या नंतर जन्माला आलेलं, की ज्यांनी 2 वेळा मतदान केलेलं आहे. 2019 मध्ये, 2024 मध्ये आणि पुढे ते मतदान करत राहणार आहेत. या लोकांना काँग्रेस पक्ष अपीलच करू शकत नाही. काँग्रेसची पिछेहाट होण्यामागं ते एक कारण आहे, की तुम्ही तुमच्याच ते सहकार क्षेत्रातले तेच पुढारी, तेच नेते आणि ते बदलायचे नाही. नवीन चेहऱ्यांना समोर आणायचं नाही. राहुल गांधी एकदा गांधी घराण्याचा एक वारस त्याला असलाच पाहिजे. मग सोनिया गांधींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम करता येत नाही ना, मग राहुल गांधींना अध्यक्ष करा. त्यांना 10 वर्ष अध्यक्ष ठेवलं, सगळ्या निवडणुकांमध्ये सुपडा साफ झाला. मग आता खरगे साहेबांना अध्यक्ष केला. पण ते त्यांची चाकोरी सोडायला तयार नाहीत. तीच मंडळी, तेच चेहरे आणि तेच बोलणं आणि मुळात जे सहकारामधून महाराष्ट्रामध्ये सहकारामधून किंवा देशभरामधून जी मंडळी काँग्रेस 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 पक्ष करत जी आली ना, ह्या नवमतदारांना त्याची कल्पना नाहीये, की काँग्रेसकडे सत्ता दिली की ते तिजोरीचा खडखडाटच करणार. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यादी तुम्ही इंटरनेटवर जर बघितली, फार मोठी लांब लचक यादी आहे. म्हणजे एक मंत्रिमंडळ स्थापन केलं, मग ते राज्यातलं असू द्यात किंवा देशातलं असू द्यात, ते स्थापन केलं की त्याच्यावर भरमसाठ भ्रष्टाचाराचे आरोप आणि केसेस विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या आहेत आणि त्या वर्षानुवर्ष चालत राहतात. लोक ढेकर देऊन मोकळी झालेली आहेत. ते चालूच राहणार. तरीही काँग्रेस बदलण्याचं नाव घेत नाहीये. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कशी काथ टाकली. त्यांनी खास एक ऍडव्हर्टाइजमेंटच्या क्षेत्रातला एक माणूस तिथे आणून बसवला, की ज्यानं त्या पक्षाचं रिफॉर्म कसं करायचं. मग अजितदादांना एक विशिष्ट डार्क पिंक कलरचं किंवा ब्लॅकिश पिंक कलरचं जॅकेट आणि त्या पक्षाचं होर्डिंग म्हणा किंवा त्याचं जे बॅकग्राऊंड जे असतं ते गुलाबी रंगाचं बनवलं. पुण्यामध्ये आता पिंक मेट्रो लाईन आहे, स्वारगेट ते PCMC जाणारी. त्याचं जे पिंक कलर आहे, राणी कलर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं रिनोव्हेशन केलं. थोडक्यात रिनोव्हेशन केलं. भारतीय जनता पार्टीनं आता गिरीश महाजन, ट्रेडिशनली झब्बा आणि कुर्ता आणि त्या पुढं वाढलेलं पोट, हे सोडून तो गिरीश महाजन तुम्ही बघा, इन्शर्ट केलेलं, खाली ब्लॅक पॅन्ट वरती पांढरा शर्ट इन्शर्ट करून ते वावरत असतात. मोदीजींनी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस प्रचारात आणले. त्यांनी ते हाफ बाह्यांचं जॅकेट, कुर्ता आणला, त्याच्यावर जॅकेट आणलं. मग ती वेगवेगळ्या रंगाची जॅकेट्स आणली. कधी भगवं ते घालतात, आता लोकसभा चालू आहे, कधी भगव्या रंगाचं, कधी निळ्या रंगाचं, कधी वेगवेगळ्या रंगाचं, ऑफ व्हाईट कलरचं, वेगवेगळ्या रंगाची जॅकेट्स, वेगवेगळ्या रंगाचे फेटे, हे मोदीजींनी आणले. काँग्रेसचं ते ठरलेलं तंत्र जे होतं त्याच तंत्रामध्ये ते अडकून पडले. त्यामुळे तरुणांना आकर्षित करेल असं काही ठेवायचं नाही. दुर्दशा बघा कशी होते. आणि मग राहुल गांधींसारखं एक सामान्य बुद्धिमत्ता असणारं व्यक्तिमत्व ज्यावेळेस एवढ्या उच्च पदाला नेऊन तुम्ही बसवताना, त्यापेक्षा काँग्रेसची अवस्था अशी का होते आणि का राहते. ज्योतिरादित्य सिंधिया राहुल गांधींच्याच वयाचे आहे. तो माणूस अख्खी हयात त्यांच्या वडिलांनी माधवराव सिंधियांनी काँग्रेसमध्ये घालवली. तो माणूस फुटून वेगळा का झाला, तर तुम्ही तुमची जी विचार करण्याच्या त्या पठडीच्या बाहेर तुम्ही विचारच करत नाहीये. शशी थरूर सारखा एक अतिशय ब्रिलियंट माणूस तुमच्या पक्षामध्ये आहे, किंवा पायलट राजेश पायलट जे होते त्यांचा मुलगा जतीन पायलट काँग्रेसमध्ये राजस्थानमध्ये काम करतात. ही नवी जनरेशन, तेजस्वी सूर्या कसा भारतीय जनता पार्टीनं आणलेला आहे, किंवा तामिळनाडूचा तो IPS ऑफिसर, माजी IPS, त्यानं राजीनामा दिला, अगदी तरुण IPS ऑफिसर, त्याला तामिळनाडूचं भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून तो काम करतो. शशीलथा या एक आध्यात्मिक गुरु असलेल्या, एक अतिशय समृद्ध वाणी असलेल्या महिलेला त्यांनी
हैदराबादमधून ओवेसींच्या विरोधात उभं केलं होतं. भले त्यांचा पराभव हो, पण त्यांची राजकीय कारकीर्द संपणारी नाहीये. त्या खूप मोठं नाव करतील. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. ही माणसं हेरून जसं त्यांना काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीनं दिली, किंवा निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून काम करतात, JNUच्या विद्यार्थी आहेत, किंवा S जयशंकर हे माजी राजदूत होते. अतिशय ब्रिलियंट असा माणूस, बोलण्यामध्ये समर्पक बोलणार, मोजकच बोलणार आणि पॉलिटिकली करेक्ट बोलणार, डिप्लोमॅटिकली करेक्ट बोलणार, एकही शब्द इकडचा तिकडं होणार नाही. ही मंडळी जशी भारतीय जनता पार्टीनं आणून ठेवली. आजही तुम्ही जयराम रमेश तिथे राज्यसभेमध्ये बाकड्यावर बसलेलेच आहेत. दिग्विजय सिंह आता ह्या नवीन जनरेशनला दिग्विजय सिंह काय आहेत, जे माजी मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशचे, आणि आता ते लोकसभेमध्ये पण होते आणि नंतर आता ते राज्यसभेवर आहेत. पराभव झाला मग ते राज्यसभेवर आहेत. दिग्विजय सिंह म्हणजे थोडक्यात भारताचे किंवा काँग्रेसचे संजय राऊत. आता एवढं सांगितल्यानंतर दिग्विजय सिंहांचं बाकीचं वर्णन करण्याची गरज नाही. अशी मंडळी तुम्ही सोडायलाच तयार नाही. आणि मग पक्ष अगदी 44 खासदारांवरून आत्ताशी कुठे 99 खासदारांपर्यंत पोहोचला, पण पुन्हा आपल्याला अधोगतीलाच न्यायचं आहे हे खरगेंनी किंवा राहुल गांधींच्याच मनात मुळात आहे, की आपण सुधारायचं नाही, आपण अधोगतीलाच जायचं, अधिकाधिक आपल्या पक्षाची अधोगतीला न्यायचा, पूर्ण रसातळाला न्यायचा पक्ष. मग कदाचित ममता बॅनर्जी किंवा हे तामिळनाडू मधले पक्ष असतील, AIADMK वगैरे, कदाचित त्यांचे काही दिवसांना खासदार त्यांचे जास्त असतील, आणि राष्ट्रीय काँग्रेस 100 वर्षापेक्षा जुनी परंपरा असलेला, ज्याच्यामध्ये पंडित नेहरू, त्यांची मुलगी इंदिरा गांधी, त्यांचा नातू राजीव गांधी पंतप्रधान, एकाच घरातले 40-40 वर्ष पंतप्रधान पद एकाच कुटुंबामध्ये असलेली लोक, आणि त्यांचा हा पंतू राहुलजी गांधी काय करतायत. आता लोकसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे केंद्रामध्ये. आपण बघा ना, एका आठवड्यामध्ये फक्त 18 तास काम होऊ शकलंय. 18 तास. त्याचं गणित सांगितलं होतं की फक्त लोकसभा उघडी ठेवायला आणि ती चालवायला रोजचा 10 कोटी रुपये खर्च होतोय. आठवड्याचे 80 कोटी रुपये झाले फक्त ते चालू ठेवायला. इतर त्या लोकांचं वास्तव्य, निवास आणि त्यांचं खानपान हा खर्च सोडून ते आहे ते चालू ठेवायला 10 कोटी रोजचा खर्चाचा चुराडा. कारण ही एवढी सगळी केंद्रातली मंत्री येणार म्हटल्यानंतर पोलीस दल आलं, त्याचा पगार आला, सगळ्या इलेक्ट्रिसिटी आली, सगळा खर्च जो होतोय हा रोजचा करोडोंचा चुराडा ही मंडळी करतात. आणि काय करतायत, तिथे बसत नाहीत, सारखं सभात्याग 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 करायचा आणि बाहेर जाऊन मीडियाशी बोलायचं. परवा तर ते नाचगाणच चाललं होतं त्यांचं. त्या अदाणींचा मुखवटा एकानं घातला होता आणि मोदींचा मुखवटा एकानं चेहऱ्यावर घातला होता, आणि राहुल गांधी त्यांची मुलाखत घ्यायला गेलेत आणि ते गुलाबाचं फूल काय देत आहेत आणि काय काय. संसद कशासाठी आहे, लोकसभा कशासाठी आहे, जिथं कायदे बनवले जातात, जिथं तुम्हाला विचार ठेवायचे. लोकसभेची काही काही अधिवेशनं किंवा काही काही काळ लोकसभा ही रात्री अपरात्री मध्यरात्रीपर्यंत चालल्याची उदाहरणं आहेत. लोकसभेचं रेकॉर्डिंग कधी मरत नाही. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघा ना, त्याच्यावर वेळेसहित कित्येक तास लोकसभा चाललेली आहेत. बॅरिस्टर नाथपैंसारखा वक्ता बोलायला उभा राहिला, मधु दंडवतेंसारखा खासदार बोलायला उभा राहिला तर तास ही लोक बोललेली आहेत. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी बोलले तर 1.5-2 तास मोदी बोलू शकतात. तुम्ही डिबेट करायला पुढे या ना. तुम्हाला एखादा मुद्दा खोडून काढायचा आहे तर तो खोडून काढण्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये मत का मांडत नाहीये. ते सभागृह सोडून शिवीगाळ करून, आरडाओरडा करून, सगळ्याचा चुथडा करून तुम्ही बाहेर येताय, आणि बाहेर येऊन मग ते अदाणींचा मास्क लावायचा आणि यांचा नरेंद्र मोदींचा मास्क लावायचा, आणि मग ते एकमेकाला मिठी मारतायत आणि तू आणि मी भाई भाई. अहो, मुळात त्या अदाणींना अमेरिकेनं घेरायचंच ठरवलेलं आहे. तो माणूस, अन्यथा तो जगातल्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक होण्याची शक्यता अमेरिकेला आत्तापासूनच त्या विचारानं ग्रासलेला आहे. अमेरिका व्यवसायाच्या बाबतीमध्ये कधीही कोणाला मित्र समजत नाही. कृपा करून हा गैरसमज काढून टाका. त्यामुळे हिंडेनबर्गच्या द्वारे ते अदाणींना जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करणार. हिंडेनबर्गचा अहवाल छापणार आणि त्याच्याद्वारे
अदानींवर आता नुकताच त्यांनी खटला पण भरायचा. का तर भारतामध्ये कोणाला तरी तुम्ही लाच दिली आणि त्या गव्हर्नमेंट जी राज्य सरकार होती त्यांच्याबरोबर जे डील करताना अदानींनी लाच दिली असं त्यांचं म्हणणं आहे. आता दिली तर त्यांनी ती त्यांच्या मिळालेल्या उत्पन्नातून काही हिस्सा त्यांना दिलेला आहे. काही हिस्सा त्यांनी त्यांना दिलेला आहे की तुम्ही माझं हे सँक्शन मंजूर करा आणि मी जे सोलर प्लांट जे अमेरिकेतून मी खरेदी केलेलं आहे ते तुमच्या राज्यामध्ये लावा. आता भ्रष्टाचार केल्याशिवाय भारतीय भारतामध्ये व्यवसायात जर पुढे जाऊ शकत नसेल तर त्याला अदानी आला काय आणि अंबानी आला काय आणि आणखीन कोणी नवीन उद्योजक आला काय. पण अमेरिकेला मूळची भीती अशी आहे की हा माणूस बिल गेट्सला पण क्रॉस करेल. बिल गेट्सला पण क्रॉस करेल. हा म्हणजे अमेरिकन जे ते वॉरन बफेट त्यांना पण हा माणूस क्रॉस करून टाकेल जागतिक श्रीमंतीमध्ये. इतका, कारण अदानी काय फक्त भारतातच काम करत नाहीये. अदानी जगामधल्या 57-58 देशामध्ये त्यांच्या इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे तो मोठा उद्योगपती आहे. त्याला आपण प्रमोट करायला पाहिजे. त्याला वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये जागतिक स्तरावर त्याला जी डिमांड आहे, अनेक थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये त्यांचे प्रोजेक्ट चालू आहेत. अनेक ठिकाणी बांगलादेशचा वीज पुरवठा त्यांनी खंडित करायचं ठरवलं, कारण बांगलादेशनं त्यांचं जवळपास 1300 कोटी रुपये लाईटचं बिलच दिलेलं नाहीये. तो माणूस काय फुकट वीज द्यायला बसलाय तुम्हाला? आणि बांगलादेशला वीज त्यांनी कट करून त्यांना धमकीचं पत्र पाठवलं की अमेरिकेनं लगेच सांगितलं की इकडे ते सोलर प्लांटचं त्यांचं ते काढा प्रकरण काहीतरी लाच दिल्याचं काढा आणि इकडे आपल्याकडे खटला दाखल करा. त्यामुळे अमेरिका हे टपलेला देश आहे अदानीला कसं संपवायचं किंवा कसं टार्गेट करायचं जागतिक पातळीवर. आणि मग त्याच्यामुळे होतंय काय की आपला शेअर बाजार, जो भारताचा शेअर बाजार जो आहे, शेअर मार्केट जे आहे हे जागतिक दर्जाचं आहे, हे कसं कोलॅप्स होईल आणि मग कोट्यावधी अब्जावधी रुपयांचं नुकसान कसं होईल हे अमेरिका बघत असते. आणि त्याला खतपाणी घालायला ही मंडळी बाहेर, लोकसभेच्या बाहेर येऊन अदानीचं मास्क घालायचं आणि मोदींचं मास्क घालायचं आणि एकमेकाला मिठ्या मारायच्या. तुम्ही सांगा, उज्ज्वल भविष्य दिसतंय का कोणाला ह्या काँग्रेसचं? उज्ज्वल भविष्याची कुठली किरणं तुम्हाला पडलेली दिसतात? एखादा आशेचा किरण ज्याला आपण म्हणतो, हा आशेचा किरण तरी ह्या वागणुकीमधून दिसतो का? लोकसभेच्या आठवड्याभराच्या कामकाजात फक्त 18 तास काम होऊ शकलंय. ते पण मग झालं असेल तर अर्धा तास परत ब्रेक, अर्धा पाऊण तास, 40 मिनिट परत ब्रेक, 35 मिनिट परत ब्रेक. काय त्या ओम बिर्लांनी काय करायचं आणि जगदीप धनखडांनी पण काय करायचं? राज्यसभेच्या अध्यक्षांनी काय करायचं? राज्यसभेचं कामकाज 8 दिवसांपैकी फक्त 22 तास कामकाज झालंय. लोकसभेचं 8 दिवसांपैकी फक्त 18 तास कामकाज झालंय. 24 तासाचा दिवस आहे मित्रांनो. विचार करा. कोट्यावधींचा चुराडा ह्या बालिश वागण्यातून ही मंडळी करतायत. त्यांचा पूर्ण लँडलाईन झालाय, कारण ते आता जमाना आलाय स्मार्टफोनचा. आणि हे अजूनही जुन्या पठडीमध्ये त्याच घोषणा द्यायच्या, तसेच आरोप करायचे. तुम्हाला कितीतरी माध्यम आहेत आणि लोकसभा हे सगळ्यात मोठं माध्यम, ते सोडताय तुम्ही, कारण त्याच्यावर रेकॉर्डिंग होतं. लोकसभा टीव्ही आहे, चॅनल आहे देशाचा अधिकृत, त्याच्यावर रेकॉर्डिंग उपलब्ध असतं. त्याचे बाईट्स कट करून तुम्ही ते युट्यूबला सोडा. कोणाचे काय कमेंट्स असेल ते तिथं भाषण करा आणि ती युट्यूबला तुम्ही सोडू शकता. फेसबुकला लाईव्ह तुम्ही टाकू शकता किंवा इंस्टाग्रामवर टाकू शकता. तुम्हाला माध्यम आहेत ना, पण तुम्ही लँडलाईन सोडायला तयार नाहीये. त्यामुळे तुम्ही तिथं जाऊन त्या गांधीजींच्या पुतळ्याच्या तिथे जाऊन घोषणा द्यायच्या. ते हातामध्ये झेंडे, काळे झेंडे घेऊन बसायचं, हातामध्ये फलक घेऊन बसायचं. जमाना चाललाय स्मार्टफोनचा आणि हे अजून त्या लँडलाईन मध्येच अडकलेले आहेत. येतोय का फरक लक्षात आपल्याला? हा फरक आहे. जिथून तुमचं डिजिटलायझेशन होतंय, रेकॉर्डिंग होऊन ते डिजिटलाइज होतंय, ज्याची गॅलरी 24/7/365 डेज जनता बघू शकते. तुम्ही पण त्याच्यातून डाउनलोड करून तुम्ही पण तुमचं स्वतःचं चॅनल काढा. काँग्रेसनं काढावं आणि जुनी इंदिरा गांधींची भाषणं, जुनी पंडित नेहरूंची भाषणं, जुनी नरसिंहरावांची भाषणं, राजीव गांधींची, ती टेलिकास्ट करा. आणि मध्ये मध्ये मग तुमचं चाललेलं लोकसभेमध्ये राहुल गांधींनी या मुद्द्यावर कसं भाषण केलं, राहुल गांधींनी अभ्यासपूर्ण भाषण रोहिंग्यांवर कसं केलं ते दाखवा. राहुल गांधींनी सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंना जो जाच होतोय किंवा कशाला, अगदी मणिपूर त्यांचा जो आवडता मुद्दा आहे, मणिपूरमध्ये काय वास्तव आहे त्याच्यावर राहुल गांधी तासभर बोलू द्यात ना. लोकसभेमध्ये तासभर राहुल गांधींनी त्याच्यावर घुमवावं ना. या सत्ताधारी पक्षाला अडचणीत पकडायचं ना, पकडावं ही आमची अपेक्षा आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची तुम्ही त्यांची खाल ओधडून टाका, त्यांची स्किन ओढून काढून टाका,
त्यांना ओढं नागडं पाडायचे ना, तुम्ही बोलून का नाही पाडत आहे? तुम्ही बाहेर जाऊन काय आरडाओरडा करताय? तुम्ही लँडलाईन मध्ये अडकलाय हो. लोक स्मार्ट झालेली आहेत, लोकांना कळतंय. तरुण पिढी ऊर्जावान आहे, ती तुमच्या मागे येऊ शकते. पण तुम्ही लँडलाईन बंद करून टाका. तुम्ही त्याच पठडीतले तेच चाकरीबद्ध, तेच दिग्विजय सिंग आम्हाला दिसतायत, तेच जयराम रमेश आम्हाला दिसतायत, खरगे साहेब दिसतायत. याच्यातून बाहेर पडा. तुमच्याकडे गुणवान माणसं आहेत. शशी थरूरांसारखा माणूस एखादा आणा तिथे व्यासपीठावर. ह्याला तो पायलटला तुम्ही चान्स द्या. तुमच्याकडे लोक आहेत ना बोलणारी. पण तुम्ही ह्या युवकांना त्यांच्यावर विश्वासच तुम्ही दाखवत नाहीये. आणि पुन्हा तीच ती जुनी मंडळी जी घासून ओळून सगळी झालेली आहेत, ज्यांचं कामकाज जनतेनं बघून वीट आल्यामुळं ज्यांना सोडून दिलं जनतेनं, त्यांना तुम्ही परत राज्यसभेमध्ये वरच्या सभागृहात, ज्येष्ठ सभागृहात नेऊन त्यांची स्थापना करताय. अहो, हे सोडून द्या हो. ही लँडलाईन मध्ये अडकलेली मंडळी आहेत. काँग्रेसनं याच्यामध्ये आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे. आणि याच्यातून त्यांनी बाहेर पडावं. आणि एक अत्यंत प्रत्येक विषय, मणिपूर विषय एखाद्याला हाताळायला द्या, त्याला अभ्यास करायला त्याला भरपूर मटेरियल द्या, त्याचं जे म्हणणं आहे ना ते लोकसभेमध्ये मांडा. आणि त्याच्यावरून खडाजंगी झालेला आम्हाला बघायला नक्की आवडेल. आणि त्याच्यातून मार्ग निघतो ना शेवटी. खडाजंगी म्हणजे नुसतं शाब्दिक चकमक करून बाहेर यायचं नाहीये. त्याच्यावर तुम्ही त्या मोदीजींना किंवा अमित शहाना तुम्ही उत्तर द्यायला भाग पाडा. आणि त्यांनी नाही उत्तर दिलं तरी सुद्धा ते तुमचं भाषण रेकॉर्डवर राहते ना. जनता बघते ना, जनता मूल्यमापन करते ना, जनता भाजपला सुद्धा धडा शिकवेल ना पुढच्या पंचवार्षिकला. पुढची जी लोकसभेची निवडणूक लागेल त्याच्यामध्ये जनता त्यांना धडा शिकवेल ना. पण जनतेने धडा त्यांना शिकवावा असा इतिहास तुम्ही निर्माण करा ना. या 5 वर्षामध्ये तुम्ही पळून बाहेर जाऊन काय ते माकड चेष्टा करत बसलाय. ही अपेक्षा आमच्या मतदारांची तुमच्याकडून नाहीये. राहुलजी, कृपा करून हे समजून घ्या आणि त्याच्यामध्ये बदल करा. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.